रोजच्या 4 मुलांना विहिरीत टाकलं, बापाची आत्महत्या, बुलढाणा हादरलं. नवरा बायकोचं भांडण आणि एकदम टोकाचं पाऊल. 2 मुली 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांच्या पित्यानं स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्याच्या जामोद तालुक्यातील भालांजन परिसरात घडली आहे, ज्यामुळे समाज मन हादरून गेलाय. काय आहे हा सगळा धक्कादायक प्रकार, पाहूया त्या रिपोर्टमधून. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील बालांजन गावात घडलेल्या या घटनेत विजय मुसा किरडिया वय वर्ष 35 असं या घटनेतील निर्दयी वडिलांचं नाव असून पियुष विजय किरडिया वय वर्ष 2, पूर्वी विजय किरडिया वय वर्ष 4, प्राची विजय किरडिया वय वर्ष 5 आणि प्रीत विजय किरडिया वय वर्ष 7 असं वयाच्या या चिमुकल्यांचा या निर्दयी बापानं राजुरा शेत शिवारातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीत ढकलून दिलंय आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटनेनं जळगाव जामोद तालुक्याच्या सातपुडा पर्वतातील आदिवासी समाज बांधवांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सदर युवकानं त्याच्या पत्नी जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर येथे तिच्या माहेरी काल रात्री सोडून दिल्याची माहिती प्राप्त झाली असून घरगुती वादावर सदर व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. आज रोजी साधारणतः 11:15 वाजेच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की एका इसमाने स्वतः आत्महत्या केली आणि त्याची 4ही मुलांना विहिरीत टाकलेले आहे. या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथं त्वरित पोहोचलो असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतकांच्या सर्व बॉडीज आणि विजय मुसा किराडिया वय 35 वर्ष राहणार राजुरा बुद्रुक भालांजन पाडा असं गावाचं नाव आहे. या ठिकाणी त्याने स्वतः त्याच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली आहे आणि आत्महत्येपूर्वी त्याने विषप्राशन केलेले आहे, पेस्टिसाईड हे त्याने पिलेले आहे आणि आपल्या 4ही मुलांना त्याने त्या विहिरीत टाकून त्यांच्या मृत्यूस तो स्वतः कारणीभूत आहे. प्रथमदर्शनी पती पत्नीचा वाद असण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या आदल्या रात्री पत्नीला तिच्या माहेरी तो सोडून आला होता. त्या अँगलने आम्ही तपास करत आहोत. माझं नाव सुनील जयसिंग कुमारी आहे. मी राहणार राजुरा बुद्रुक. आणि हे जे घटना घडलेली आहे ते आहेत आपल्या आत्याचा मुलगा आहे. अच्छा. आणि तो सकाळी बकऱ्यांसाठी पाला घेण्यासाठी गेलेला होता आणि त्यामुळे कोणत्याच त्यांच्या घरच्या किंवा त्याची सून लक्ष्मीचं किंवा त्याच्या आई वडिलाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं व तो पाल्यानिमित्तानं घराबाहेर पडलेला होता. आणि काही ठराविक वेळेत घरी न परतल्यानं त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेतला. त्या शोधेनुसार त्याचा मृतदेह आणि त्या मुलांचा मृतदेह त्याच्याच हिस्सेवाट्यामध्ये जमिनीच्या वाट्यात विहिरीत पडलेले मृत्यू अवस्थेत पडलेले सापडले. पहिले कोण पाहिलं? पहिले त्याच्याच भाऊच्या मुलानं पाहिलं. अच्छा. तो सुद्धा पाणी भरण्या कारणास्तव त्या विहिरीजवळ गेला आणि त्यांनी त्या मुलांना विहिरीत पाडलं. असं काही दुसरं काही नाही ना? नाही, कोणतंच प्रकरण जसं भांडण गिन्न झालं तर काहीच नाही. या घटनेमुळे अनेक प्रश्न देखील उत्पन्न होत आहेत. सध्याचे धकाधकीचं जीवन पद्धती आणि मोबाईलचा अतिवापर, त्यातूनच निर्माण होणारे राग द्वेष, ज्यातून या घटना घडतात असे तज्ज्ञ सांगतात. मात्र या क्षणभरात संपूर्ण परिवार उद्ध्वस्त करणारी बुलढाणाची घटना संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे. यासाठी ध्यान करणं किंवा रागाच्या वेळी थोडा वेळ शांत राहून मार्ग काढण्यासाठी सुचवत आहेत. काल जी घटना झालेली आहे ती खूपच दुःखद आणि मनाला लावून जाणारी घटना आहे. असं पाहून खूपच खराब वाटते. याची कारणं आता भरपूर असू शकतात. पहिलं तर काही भांडणानंतर हा विषय झाला असेल तर भांडणानंतर आपण हा राग आहे, इमिजिएट जो येणारा राग आहे त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमचं लाईफस्टाईल थोडी चांगली राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल चांगले पाहिजे, ज्याच्याशी तुम्ही त्या गोष्टी डिस्कस करू शकता. तुमच्या परिवारातल्या लोकांची तुमच्या कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण ध्यान प्राणायाम या माध्यमातून सुद्धा काही वेळ आपण आता खेड्यात हा पॉसिबल नसतो, पण बऱ्याच वेळेला योगासन, ध्यान, प्राणायाम, स्पिरिच्युअल आपण आपलं वाढवून इतकं राग करून उद्वेग थोडा वेळ आपण 5 मिनिटं शांत 1, 2, 3, 4, 5 असं काउंटही करून रागातले रिॲक्शन आपल्या कशा कमी करता येतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी राग अनावर आला तर हा आपलं इतकं सुंदर आयुष्य भेटलेलं आहे. एका 2 मिनिटाच्या ह्या ज्वालामुखी सगळ्या स्फोटमुळे ह्या इतकं इमिजिएट आपण डिसिजन घेतो. 2 मिनिटं पॉज घेऊन आपण थोडं त्या गोष्टींना टॅकल करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी आता दुसरं मोबाईलचा आपला उपयोग त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस वाढतो आहे. आणि हे सगळं रुटीन आहेच, मोबाईलशिवाय आता काम होतच नाही. आपण हे म्हणतच नाही सोडा, पण काहीतरी आपण वेळ काढायला पाहिजे. दुसरं फिजिकल ॲक्टिव्हिटीज काही नसतात
हॅबिट्स असतात, खराब हॅबिट्स आहे, ड्रिंक्स आहे वगैरे, ह्या गोष्टी एकदम इमोशनली ब्लास्ट करतात माणसाला. आणि इमिजिएट घेणारे डिसिजन्स न घेता थोडंसं शांततेने विचार करून थोडं पर्यावरणाकडे लक्ष दिलं. आता जसंच आम्हाला वाटते की तुम्ही रागात काही रिॲक्ट न करता थोडं शांत होऊन जाऊन 10 झाडंच लावा किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. डिस्ट्रक्टिव्ह केल्यापेक्षा प्रोडक्टिव्ह करा. आणि हळूहळू, आणि मी जे म्हटलं स्पिरिच्युअलिटी, आपल्या ज्या समाजात आहे त्याचे आपले जे काही प्लस त्यांनी लिहून दिलेले असतील त्या गोष्टी फॉलो करा. कोणत्याही समाजाचा माणूस असो, शेवटी ध्यान प्राणायाम करून तो शांत होऊ शकतो. मला वाटतं ह्या गोष्टी थोड्या आपण रुटीन लाईफमध्ये टाकून काही ना काही याच्यावर आपण ह्या गोष्टीला स्टॉप करू शकतो किंवा आळा घालू शकतो. एकंदरीत या घडणाऱ्या घटनांवर चिंतन करणं गरजेचं आहे. या घटना सध्याच्या जीवनात होत असलेले बदल आणि त्यातून उत्पन्न होणारी मानसिक स्थिती कारणीभूत आहे. त्यावर विचार होणं गरजेचं आहे. गणेश सावदत्कर, LS मराठी, बुलढाणा.